संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व विधवा महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा श्रावणबाळ योजनेच्या सर्व निराधार व्यक्तींसाठी, दिव्यांग बांधवांसाठी एप्रिल हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळणार याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती शासनाची आलेली आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत जर का तुम्ही लाभ घेत असाल आणि लाभार्थ्यांना जर का तुम्ही वाट बघत असाल की नेमका एप्रिल हप्ता नेमका आपल्या खात्यामध्ये हा कोणत्या तारखेला जमा होणार, याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा, एप्रिल महिन्याचा नेमका हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार याच्या संदर्भातील मुख्य हे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले आहे. पहा, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला, कारण की तुम्हाला तुमच्या उपयोगाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा मित्रांनो, आता आपण जर पाहायला गेलं तर 13,000वर लाभार्थ्यांना सहाय्यक दिव्यांग वाटप येत आहे. बघा, जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 13,000 दिव्यांग बांधवांना सहाय्यक इथं साहित्य वाटप इथं करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना आधार, उपचार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळू देत जळगाव जिल्ह्यातील आणि दिव्यांग जसं की पुनर्वसन केंद्र दिव्यांगांसाठी असेच एक किरण इथं ठरलेला आहे. बघा मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर केंद्रातील आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या वयातील कोणतीही अट इथं आता असणार नाही. जे जळगाव जिल्ह्यातील उमेदवार आहे, जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, कारण की जळगाव जिल्ह्यातील आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. बघा मित्रांनो, एप्रिल हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हे देखील तुम्हाला सांगतो. परंतु हे हप्ता तुम्हाला सांगण्याच्या आधी जळगाव जिल्ह्यातील जे घडलेलं आहे ते माहिती तुम्हाला उपयोगाची ठरणार आहे, कारण की बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पहा, जो सहाय्यक साहित्याचा वाटप कार्यक्रम किंवा जी सहाय्यक साहित्य वाटप करण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यात यासाठी आता परंतु सुरुवात झालेली आहे. जळगाव या जिल्ह्यापासूनच बघा आता कोणकोणत्या वस्तू आता तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. आता बघा कशा पद्धतीने पूर्ण कार्यक्रम राबवला जात आहे याच्या संदर्भातील माहिती आपण थोडक्यात इथं जाणून घेऊया. शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकृतरित्या इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये म्हणजेच बघा मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत शासकीयकरण आणि जसं की इथं शासकीय समिती इथं सरकारने नेमलेली आहे. रेड क्रॉस जसं की सोसायटीद्वारे संचलित केंद्र दिव्यांगाच्या जसं की सक्षमीकरणासाठी ही प्रभावीपणे काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सन 2013 ते 2014 मध्ये स्थापन झालेल्या या केंद्राच्या जसं की अध्यक्षतेखाली अधिकारी या जसं की उपअध्यक्षपदी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. ते केंद्र शासनाच्या माध्यमातून एकूण 22 योजनांचा लाभ इथं दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध दिव्यांगांचे समन्वय म्हणजे बघा त्यांनी जसं की चर्चा करावी लागत असते, हे त्यांना जबाबदारी सरकारने सोपवलेली आहे. बघा, त्याचबरोबर आपण पाहून घेऊया की 14,000 लाभार्थी अशा ज्यांना आता जसं की केंद्राच्या माध्यमातून जसं की गरजेनुसार 3 चाकी सायकल आणि तसं की व्हीलचेअर, आता त्याच्यात जसं की श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असणार आहे, दिव्यांग बांधव असणार आहे, महिला असणार आहे, ज्येष्ठ नागरिक असणार आहे, यांच्या जसं की आता तुलनेनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना हा लाभ मिळणार आहे. बघा, 2015 ते 2016 त्याचबरोबर सन 2025 ते 2026 या वर्षाचा सुद्धा हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला मिळणार सांगतो, धीर ठेवा आणि शेवटपर्यंत पाहत चला. साहित्याने आपण हे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये जे साहित्य वाटप करण्यात येत आहे तो कोणत्या निधीमधून करण्यात येत आहे? आमदार निधीमधून अशा प्रकारची मदत इथं जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांना करण्यात येत आहे. राज्यातील जळगावाचे जसे की राज्यातील पहिल्यांदाच असं या ठिकाणी इथं घडलेलं आहे. बघा, आमदार स्थानिक विकास निधीतून दिव्यांगांना सहाय्यक निधीचं म्हणजे येते आता इथं मदत कुठेतरी सरकार करत असते आणि जे आता आमदार खासदार असणार आहे त्यांच्या निधीतून हे तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता एप्रिल हप्ता नेमकं तुम्हाला आतुरता संपलेली आहे. नेमका एप्रिल हप्ता कोणत्या इथं तारखेला आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे याची तारीख काय असणार आहे? तर मित्रांनो, तुम्हाला बघा एप्रिल हप्त्या संदर्भातील सूत्रांनुसार आलेली माहिती आहे. तुम्हाला 22 एप्रिल ते 23 एप्रिलच्या दरम्यान हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता सरकारने सांगवलेली आहे. बाकी बघा, जे सरकारने नोटिफिकेशन सांगितलेलं आहे की दिव्यांगांना आता इथं मोठी जसं की आमदार खासदार निधीमधून मदत सरकार करत आहे, तर हे मदत तुमच्यासाठी असणार आहे. तर माहिती कशी वाटली आणि अशीच माहिती डेली बघण्यासाठी, शासकीय योजनांची माहिती अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून इतर योजनांची माहिती व सर्व योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.